नमस्कार मित्रांनो, मी समीर पेडणेकर. माझ्या सक्सेस बागायत या यूट्यूब चॅनलवरती आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत. आज आपण बोलणार आहोत 10वीनंतर जो 11वीमध्ये प्रवेश आपल्याला घ्यायचा आहे त्याविषयी थोडंसं आपण तुमच्याशी बोलणार आहोत. आता पहिल्यांदा कसं व्हायचं, 10वीचा जो प्रवेश होता तो ऑफलाईन होता, पण ह्या वर्षी काय केलं आहे, यावर्षी 11वीचा प्रवेश हा पूर्णपणे ऑनलाईन पद्धतीने ठेवण्यात आलेला आहे. त्यामुळे सर्व विद्यार्थ्यांना ऑफलाईन पद्धतीने प्रवेश घेता येणार नाही आहे, त्यांना ऑनलाईन पद्धतीने हा प्रवेश घ्यायचा आहे. तर प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे 19 मेपासून, पण 19 मेला न सुरू होता 21 मे अशी तारीख आता झालेली आहे. आता प्रवेश प्रक्रिया म्हणजे शासकीय जी वेबसाईट आहे https:11thadmission.org.in ह्या शासकीय वेबसाईटवरून आपल्याला रजिस्ट्रेशन करून घ्यायचं आहे. आपण जवळच्या CSC सेंटरला जाऊ शकता किंवा आमच्या सेंटरलासुद्धा येऊ शकता. आमचे 3 ठिकाणी ऑफिसेस आहेत. मालवणला कोळंबला एक आहे, चौकेला एक आहे, मालवण बागायतला एक आहे, माळगाव बागायतलासुद्धा आमचं एक ऑफिस आहे. सर्वप्रथम तुम्ही वेबसाईटवर गेल्यानंतर तुम्हाला तुमचे रहिवासी ठिकाण निवडायचं आहे. ज्या तालुक्यात तुम्ही राहता आहे तो तालुका निवडायचा आहे आणि नवीन विद्यार्थी रजिस्ट्रेशन या होम पेजला येऊन न्यू रजिस्ट्रेशन या पर्याय तुम्हाला दिसेल, त्यावर तुम्हाला क्लिक करायचं. त्या ठिकाणी आपलं पूर्ण नाव, मोबाईल नंबर, ईमेल ID अशी वैयक्तिक माहिती तुम्हाला त्या ठिकाणी भरायची आहे. त्यानंतर तुमचा 10वीचा सीट नंबर आहे, वर्ष आहे, बोर्ड आहे, ही माहिती तुम्हाला भरायची आहे. यानंतर तुम्हाला काही प्रश्न विचारले जातील, त्याची तुम्हाला उत्तरं द्यायची आहेत. त्यानंतर एक पासवर्ड ठेवून रजिस्ट्रेशन प्रोसेस पूर्ण करायची आहे. लॉगिन ID तयार करायचा आहे आपल्याला. फॉर्म सबमिट केल्यानंतर तुमचा लॉगिन ID आणि ॲप्लिकेशन नंबर तयार होईल. हा नंबर तुमच्याकडे कायमस्वरूपी ठेवायचा आहे. त्यानंतर चौथी प्रोसेस आहे फॉर्म 1 हा तुम्हाला पूर्णपणे भरायचा आहे. तुम्हाला तो बोर्डवर जाऊन लॉगिन करायचं आहे, ID पासवर्ड टाकायचा आहे. यानंतर तुम्हाला जी माहिती विचारली जाईल ते माहिती तुम्हाला उत्तरे तुम्हाला त्या ठिकाणी द्यायची आहे. तुम्हाला पत्ता, पालकांचा फोन नंबर, व्यवसाय याबाबत माहिती द्यायची आहे. तसेच तुम्ही जर SC, ST, OBC, EWS, ओपन या कॅटेगरीमध्ये जर येत असाल तर त्याची कागदपत्रे तुम्हाला तुमच्याजवळ ठेवायची आहे. तुम्हाला 10वीचा मार्कशीट, रहिवासी पुरावा, जात प्रमाणपत्र आणि पासपोर्ट साईज फोटो त्या ठिकाणी अपलोड करावा लागेल. त्यामुळे ते जे पेपर आहे ते तुम्हाला घेऊन जावे लागतील. त्यानंतर तुम्हाला आधार कार्ड, ट्रान्सफर सर्टिफिकेट असेल तर ते करावं लागेल अपलोड, आणि रजिस्ट्रेशन फी असेल, नाममात्र शुल्क जे काय असेल ते तुम्हाला त्या ठिकाणी भरायचं आहे. त्यानंतर तुम्ही फॉर्म 2वर यायचं आहे. तुम्ही फॉर्म 1 भरल्यानंतर तो फॉर्म लॉक करा आणि त्यानंतर पुन्हा एकदा लॉग इन केल्यानंतर तुमचं रहिवासी ठिकाण टाका. यानंतर तुमच्या आवडत्या कॉलेजची यादी तुम्हाला विचारली जाईल. ती यादी तुम्हाला जे कॉलेज हवे आहे ती यादी त्या ठिकाणी तुम्ही टाका. यानंतर तुम्हाला फॉर्म सबमिट करायचा आहे. मेरिट लिस्ट जाहीर केली जाणार आहे. एकूण 3 ते 4 मेरिट लिस्ट जाहीर करण्यात येणार आहेत. तुमचा प्रवेश या कॉलेजमध्ये होईल त्या कॉलेजचं नाव तुम्हाला दिसू लागेल. जर तुम्हाला पहिल्या लिस्टमध्ये तुमच्या पसंतीनुसार पहिल्या क्रमांकाचे कॉलेज जर तुम्हाला मिळाले तर तुम्हाला ते ॲडमिशन घ्यावं लागेल. जर तुम्हाला तुमच्या कॉलेजच्या पसंतीनुसार प्राप्त झाले तर तुम्हाला त्याच ठिकाणी ॲडमिशन घ्यावं लागेल, आणि जर घ्यायचं नसेल तर तुम्ही तो फॉर्म पुन्हा फिलअप करू शकता. आता गव्हर्नमेंटने तुम्हाला एक प्रेस नोट जाहीर केली आहे आजच. इयत्ता 11वी केंद्रीकृत ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया 25-26 फेरी क्रमांक 1 साठी वेळापत्रक आणि प्रवेश क्षमता बाबत महत्त्वाची माहिती तुम्हाला दिलेली आहे. 19 मे सकाळी 11 ते 20 मे 2025 सायंकाळी 5 वाजेपर्यंत विद्यार्थ्यांसाठी सराव सत्र म्हणजे प्रॅक्टिस सेशन दिलेलं आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे हे सत्र केवळ सरावासाठी असून त्यामध्ये भरलेली माहिती ही सर्व 20 मे रोजी पोर्टलवरून हटवण्यात येणार आहे. प्रत्यक्ष नोंदणी ही 21 मे सकाळी 11 वाजता ते 28 मे 2025 रोजी सायंकाळी 6 वाजेपर्यंत चालू असणार आहे. 1 ते 10 पर्यंत कनिष्ठ महाविद्यालयाची पसंती तुम्ही देऊ शकता. कोटा व्यवस्थापन अल्पसंख्याक यासाठी प्रत्येक फेरीपूर्वी कन्सेंट आवश्यक आहे. त्यानंतर 30 मे 2025 पासून सकाळी 11 वाजल्यापासून तात्पुरती गुणवत्ता यादी जाहीर करणार आहेत. 30 मे ते 1 जून 2025 सायंकाळी 4 वाजेपर्यंत हरकती व दुरुस्ती जर फॉर्ममध्ये चुका झाल्या असतील
तर ते आपण लॉग इनद्वारे त्या ठिकाणी दुरुस्ती आपण करू शकतो. 3 जून 2025पासून सायंकाळी 4 वाजेपर्यंत अंतिम गुणवत्ता यादी जाहीर त्या ठिकाणी करतील. 5 जून 2025ला गुणवत्ता यादीवर आधारित प्रवेश वाटप तुम्हाला करण्यात येईल आणि 6 जूनला वाटप केलेल्यांची महाविद्यालयांची यादी पोर्टलवर आपल्याला दिसणार आहे. त्यानंतर 6 ते 12 जून 2025 सकाळी 11 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत प्रोसीड फॉर ॲडमिशन्स निवडून प्रवेश प्रक्रिया पूर्ण करणे. आवश्यक कागदपत्रे त्या ठिकाणी अपलोड करावीत. प्रत्यक्ष तपासणी होईल. पहिली पसंती मिळाल्यास आपल्यास प्रवेश घेणे अनिवार्य. तसेच 14 जून 2025 रात्री 10 वाजल्यापासून आपली दुसऱ्या फेरीसाठी रिक्त जागांची यादी त्या ठिकाणी सुरू होईल. अशी ही पूर्णपणे प्रोसेस आहे. तुम्ही तुमच्या महाविद्यालयात जाऊन जवळच्या महाविद्यालयात जाऊन सुद्धा आपण ते फॉर्म फिलअप करू शकता. 21 तारीखपासून हे फॉर्म सुरू होतील भरण्यासाठी. सर्वांनी आपले पेपर्स, आधार कार्ड, आपलं 10वीचं मार्कशीट्स, फोटो, साईन, वडिलांचं आधार कार्ड, वडिलांचं आईचं नाव, मोबाईल नंबर, ईमेल ID ह्या सगळ्या गोष्टी घेऊन, कास्ट असेल तर कास्ट सर्टिफिकेट्स, ह्या सगळ्या गोष्टी घेऊन आपण आपल्या कॉलेजमध्ये जाऊन किंवा ऑनलाईन सेवा केंद्रामध्ये जाऊन सुद्धा हा फॉर्म तुम्ही फिलअप करू शकता.